नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा धमाका आज होणार आहे आणि तो काय असणार आहे? आज आहे 21 जुलै आणि 12वा आणि 13व्या हप्त्याची मोठी अपडेट, मोठा धमाका काय असणार आहे आणि रक्षाबंधन स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे. रक्षाबंधन निमित्त महिलांना जे मोठे गिफ्ट भेटणार आहेत, रक्षाबंधनचं गिफ्ट जे आहे ते तयार आहे आणि रक्षाबंधन निमित्त जे वाटप होणार आहे ते किती होणार, महिलांना कोणते 5 गिफ्ट भेटणार आहेत, महिलांना 13व्या हप्त्याचं वाटप कधी होणार, 12वा हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांना 12वा आणि 13वा हप्ता येणार का, सर्व डिटेल माहिती, नवीन 5 योजना कोणत्या आहेत, त्या योजनांचा लाभ, नवीन 5 गिफ्टचा लाभ तुम्हाला कसा भेटणार, कसा घ्यायचा आहे लाभ आणि 12व्या आणि 13व्या हप्त्याची अपडेट, मोठा धमाका आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. रक्षाबंधन निमित्त जे सणानिमित्त वाटप होणार आहे, 12वा आणि 13व्या हप्त्याचं महत्त्वाचं जे गिफ्ट वाटप होणार आहे ते कोणत्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे, कोणत्या महिला रक्षाबंधनच्या गिफ्टमध्ये समाविष्ट असणार आहेत, कोणत्या महिला यातून वगळल्या जाणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि रक्षाबंधनचं हे वाटप नक्की महिलांना कधी होणार आहे, कोणत्या महिलांपर्यंत हे वाटप पोहोचणार, कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आणि हा जो हप्ता आहे, रक्षाबंधननिमित्त जो हप्ता वाटप होणार आहे तो कोणत्या महिलांना कधी पडणार, कोणत्या जिल्ह्यात हे वाटप कधी होणार आहे आणि कोणत्या महिला यात पात्र असणार आहेत, कोणत्या महिला ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्या महिलांना नेमकं काय होणार आहे, त्यांना 12व्या हप्त्याचं वाटप होणार का आणि जर होणार असेल तर काय करावं लागणार आहे, सर्वात महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सर्व भेटणार आहेत. तुमच्या मनातील शंकांचं निरसन हे सगळं आज होऊन जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 5 गिफ्ट कोणते आहेत, महिलांना 12व्या आणि 13व्या हप्त्याचं हे वाटप नक्की कोणत्या महिलांना आजपासून सुरू होत आहे, कोणत्या महिलांना काय केल्यानंतर सर्व 5 गिफ्ट भेटणार आहेत, सर्व डिटेल माहिती तुम्हाला आज आपण देणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला सर्व नवीन अपडेट आणि सर्व योजनांच्या ज्या लिंक आहेत त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर नवीन योजनांचे लाभ घ्यायचे असतील, या 5 गिफ्टचे लाभ घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जर सबस्क्राईब केलेलं असेल तरच या 5 गिफ्टचा लाभ तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल दाबा. आणि आता पाहणार आहोत महिलांसाठी मोठं गिफ्ट काय आहे, महिलांना जे गिफ्ट आहे ते आता कोणतं गिफ्ट तयार आहे आणि महिलांना हे वाटप कोणत्या होणार आहे, 5 गिफ्ट नक्की कोणते आहेत, महिलांपर्यंत हे 5 गिफ्ट जर महिलांना पाहिजे असतील तर महिलांना काय करावं लागणार आहे. रक्षाबंधनचं जे गिफ्ट आहे ते महिलांना 100% पोचणार आहे, परंतु महिलांना हे येण्यासाठी काय करावं लागणार आहे, महत्त्वाच्या अटी काही शासनानं लागू केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदलसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे हे बदल नक्की कोणते आहेत, महिलांना 12व्या हप्त्याचा लाभ काही महिलांना अजूनही आलेला नाही, त्या महिलांना आता 12व्या हप्ता येण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि त्यानंतर महिलांना परत एकदा 12व्या हप्त्याचं वाटप हे होणार आहे. त्यासाठी महिलांना कोणत्या अटीची ही जी आहे पूर्तता करावी लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर महिलांना परत 12व्या हप्त्याचा जो लाभ आहे तो भेटणार आहे. आणि 13वा हप्तासुद्धा ज्या महिलांना या अटींची पूर्तता महिला करणार आहेत त्याच महिलांना हा 13वा हप्तासुद्धा येणार आहे. त्यामुळे सर्व महिलांसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि सर्वांना हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महिलांना आता हे काम केलं तरच महिलांना 13व्या हप्त्याचं सुद्धा वाटप होणार आहे. जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल तर मात्र काय करायचं आहे आणि जर 12वा आला नसेल तर 13व्या हप्त्याचं वाटप तुम्हाला होणार का आणि 12वा आणि 13वा हप्ता दोन्ही सोबत येणार का. महिलाच्या मनातील महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो हा आहे की 12वा सर आम्हाला आलेला नाही तर आम्हाला 12वा आणि 13वा हप्ता सोबत येणार का. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण महिलांना 12वा प्लस 13वा हप्तासुद्धा येणार, परंतु तो कोणत्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे आणि कोणत्या महिला या लाभाचा लाभ घेऊ शकतात, या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात आणि कोणत्या महिला यापासून वंचित राहू शकतात, हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे 13वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे, परंतु तो कोणत्या महिला असणार आहेत, कोणत्या महिलांना सुरुवातीला पडणार आहे, कोणते जिल्हे असणार आहेत, सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेतील खुशखबरसुद्धा आलेली आहे. ती खुशखबर नक्की काय आहे, महिलांना, सर्व महिलांना आज कोणती खुशखबर आलेली आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत. 12वा आणि 13व्या हप्त्याची महत्त्वपूर्ण अपडेट
तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. 100% खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत आज पोहोचणार आहे. आणि खात्रीशीर गॅरंटेड जो आहे तो 12वा हप्ता आणि 13वा हप्ता तुमच्यापर्यंत नक्की तुम्हाला हे मेसेज कधी यायला चालू होणार हेच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आतापर्यंत सर्व 12व्या हप्त्याच्या ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना एकही रुपया 12व्या हप्त्याचा आलेला नाही. त्या महिलांना आता 13व्या हप्त्याचं नक्की कधी वाटप होणार आणि जर 12वा आला नसेल तर त्या महिला अपात्र ठरल्यात का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्हाला 12वा आला असेल तर मात्र 13वा हप्ता येण्यासाठी एक अट आहे ती पूर्ण केली तरच 12वा आला असेल तरीसुद्धा 13वा हप्ता तुम्हाला त्या अटीवरती भेटणार आहे. ती अट काय आहे ते काय केल्यानंतर तुम्हाला 13वा हप्ता पडणार आहे. सर्वात महत्त्वाची डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. जर तुम्हाला 11 हप्ते सुरळीत आले असतील तर 12वा हप्ता हा तुम्हाला भेटणार का आणि जर 12वा आला नसेल तर 13वा भेटणार का. सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. आणि 11 हप्ते जर ज्यांना सुरळीत आलेले आहेत त्यांना 12वा हप्ता नक्की भेटणार आहे. परंतु त्यासाठी एक अट आहे ती आपण पुढे जाणून घेणार आहोत. परंतु 12वा हप्ता जर आला नसेल आणि 13वा हप्ता तुम्हाला येणार का तर दोन्हीसुद्धा हप्ते हे एकत्रित जमा होणार आहेत. परंतु ते कधी होणार आणि कोणत्या महिलांना होणार हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सर्व हप्ते ज्यांना जमा झालेले असतील आता 13वा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि त्याची डेटसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. तो कोणत्या महिलांपर्यंत आता पोहोचणार आहे कारण 11 हप्ते ज्या महिलांना सोबत आतापर्यंत आलेले आहेत आणि 12वा हप्ता आलेला नाही अशा बऱ्याच महिला आहेत. 50 ते 60% महिला अशा आहेत की 11 हप्ते आलेले आहेत परंतु 12वा हप्ता आलेला नाही. कारण या 12वा हप्ता कशामुळे लेट झाला आणि कशामुळे आलेला नाही हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 12व्या हप्त्यासाठी निधीची कमतरता भासलेली होती. त्या निधीची पूर्तता करून आता 12वा आणि 13वा हप्ता हे दोन्ही हप्ते महिलांना सोबत देण्याचं शासनाचं हे रक्षाबंधन गिफ्ट तुमच्यापर्यंत 100% पोचणार आहे. परंतु महिलांना हे कधी पडणार आहे हे आपण लगेच जाणून घेऊयात. महिलांना आता 12वा आणि 13व्या हप्त्याचे महत्त्वपूर्ण अपडेट 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. 13व्या हप्त्याचे तुम्हाला 1500 रुपये हे जमा होणार. परंतु जर 12 हप्ते तुम्हाला पडले असतील तर आणि 12वा आला नसेल तर मात्र त्यांना मोठी खुशखबर आहे. 13व्या हप्त्याचे आणि 12व्या हप्त्याचे 3000 रुपयांचं वाटप तुमच्या अकाउंटला हे क्रेडिट केलं जाणार आहे. ते कधी होणार ते सुद्धा जाणून घेऊयात. जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल त्यासाठी काय करायचं आणि 12वा आला असेल 13व्या हप्त्यासाठी काय करायचं आपण पुढे जाणून घेऊयात. आता 4 नियम जर तुम्ही मोडले असतील आणि जर तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल तर मात्र हे 4 नियम मोडलेल्या महिन्यांना आता 12वा हप्ता येणार नाही आहे. कशामुळे येणार नाही कोणते 4 नियम आहेत हे 4 नियम मोडल्यामुळे महिलांना आता 12व्या हप्त्याचं वाटप होणार नाही. आणि जर तुम्ही 12वा हप्तासुद्धा घेतलेला असेल तुम्हाला आलेला असेल परंतु तरीसुद्धा 4 नियम जर मोडले असतील तर पण 13वा हप्तासुद्धा तुम्हाला येणार नाही. कारण हे 4 नियम महत्त्वाचे आहेत. नवीन बदल केलेले आहेत शासनानं. नवीन बदल जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत. महिलांपर्यंत हे पैसे पडण्यासाठी पैसे क्रेडिट होण्यासाठी या 4 अटी कोणत्या आहेत आपण लगेच जाणून घेऊयात. 4 चाकी गाडी ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणाच्याही नावे असेल तर मात्र तुम्हाला या हप्त्याचं 12व्या हप्त्याचं वाटप झालेलं नसेल आणि इन्कम टॅक्स जर कुटुंबातील कोणी व्यक्ती भरत असेल तरीसुद्धा या योजनेचा लाभ हा महिलांपर्यंत आलेला नसेल. उत्पन्नाचं 2.5 लाखाच्या पुढे जर असेल तरीसुद्धा महिलांना आता लाभ रोखला गेलेला आहे. आणि इतर योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्यांनासुद्धा या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे. परंतु या 4 नियमांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला 12वा हप्ता आला नसेल तर तुम्हाला 12वा हप्ता आणि 13वा हप्ता दोन्ही सोबत येणार आहेत. खात्रीशीर गॅरंटेड सांगतो. जर तुम्ही या 4 अटींमध्ये बसत असाल तर 12वा प्लस 13वा हप्ता 3000 रुपयांचं वाटप तुम्हाला 100% होणार आहे. परंतु या 4 अटींमध्ये तुम्ही बसला पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना मोठे गिफ्ट वाटप सुरू आहेत. त्या गिफ्ट वाटपमध्ये महिलांना काय भेटत आहे कोणत्या योजनेचा किती लाभ महिलांपर्यंत पोहोचत आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस मोफतचे जे पैसे आहेत ते महिलांच्या अकाउंटला क्रेडिट होत आहेत. परंतु काही महिला अशा आहेत अजूनही त्यांना माहीत नाही की 3 गॅस मोफतचे पैसे कसे घ्यायचे आणि ते कसे पडत आहेत. 3 गॅस मोफतचे जर तुम्हाला पैसे 2490 रुपये ही सबसिडी पाहिजे असेल
तर मात्र गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. आधार नंबर आणि मोबाईल नंबर या अकाउंटला तुमचा लिंक करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे 3 गॅसचे 2490 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. अन्यथा एकही सबसिडी तुम्हाला गॅसची येत नसेल. आणि महत्त्वाचं ठरणार आहे ते म्हणजे गॅस टाकी बुक करून घेणं. जर तुम्ही गॅस टाकी बुक केली तरच तुम्हाला या 2490 रुपयांचा लाभ हा भेटणार आहे. अन्नपूर्णा योजनेचे हे दुसऱ्या टप्प्याचं वाटपसुद्धा चालू आहे. आणि लाडकी बहीण योजनेतील भावाकडून बहिणीला ओवाळणी जी आहे ती आता जमा व्हायला चालू होणार आहे. आणि रक्षाबंधन निमित्त मोठी घोषणा शासन करण्याच्या तयारीत आहे. कारण तुम्हाला सर्व मुख्यमंत्र्यांनी जे वादे दिलेले आहेत, सर्व मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत, 2100 रुपये आम्ही देऊ असं सांगितलं होतं. ते 2100 रुपये आता भावाकडून बहिणीला गिफ्ट स्वरूपात भेटू शकतात. आणि ते तुम्हाला लवकरच भेटण्याची जी घोषणा आहे ती सुद्धा होण्याची शक्यता आहे. परंतु हे 2100 असतील किंवा 1500 रुपयांचा लाभ असेल आणि 12वा हप्ता असेल किंवा 13वा हप्ता असेल, सर्व जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर मात्र एक काम करणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेची KYC चालू झालेली आहे आणि ती KYC तुम्हाला करणं गरजेचं आहे. कोणत्याही ऑनलाईन सेतू केंद्रात असेल, ऑनलाईन सर्व्हिस जिथे तुम्हाला कॅफेमध्ये भेटत असेल त्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला ही KYC करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली तरच मात्र तुम्हाला सर्व हप्ते सुरळीत येतील. अन्यथा तुम्हाला एकही हप्ता येणार नाही. बांधकाम कामगार योजनेमध्ये सर्व भांडी संच योजना जी आहे, बांधकाम कामगार आणि अन्य अनेक लाभ हे महिलांपर्यंत जे आहेत, गरीब कुटुंबापर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जी योजना आहे त्याचा लाभसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि बांधकाम कामगार तुम्ही असताल तर मात्र तुम्ही याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे ई-स्कूटर योजना. ही नवीन योजना बऱ्याच महिलांना वाटत असेल ही कशी योजना मिळवायची, परंतु याचे ऑनलाईन अर्ज चालू होणार आहेत. आणि ते अर्ज चालू झाल्यानंतर सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलवरती या योजनेची लिंक देणार आहोत. आणि लक्की ड्रॉ पद्धतीने महिलांना ही ई-स्कूटर देणार आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक गाडी ही तुम्हाला भेटणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला गरजेचे आहे ती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणारी लिंक आणि याचे फॉर्म भरणं. कारण ती लिंक आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. जर सबस्क्राईब करून ठेवलं तरच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ई-स्कूटर ही गिफ्ट घेऊ शकता. परंतु जर सबस्क्राईब केलं नाही तर मात्र तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचणार नाही आहे. जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना सर्वात अगोदर आजपासून हे पैसे वाटप होणार आहे. कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप चालू झालेलं आहे. कोणते जिल्हे आहेत आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं आहे पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव, धुळे, इकडे सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, इकडे औरंगाबाद, वाशिम, अमरावती, नागपूर, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड आणि लातूर. या अकोला असेल या जिल्ह्यामध्ये 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये हे जमा होणार आहेत. आणि महिलांना ज्यांना 12वा हप्ता आलेला नाही त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. दोन्ही हप्ते या जिल्ह्यामध्ये आता जमा व्हायला चालू झालेले आहेत. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे महिलांना KYC करणं गरजेचं आहे. आणि ज्या 5 योजना मी सांगितलेल्या आहेत त्या योजनांचा लाभसुद्धा तुम्ही घेणं गरजेचं आहे. कारण शासकीय योजना या चालू असतात परंतु आपल्यापर्यंत ती न्यूज पोहोचत नसते. त्यामुळे तुम्हाला या योजनांचा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्स, SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे. तो प्लॅन काय आहे, त्या प्लॅनमध्ये आपल्या मुलांसाठी, नातवांसाठी आपण हा प्लॅन करू शकतो. आणि या प्लॅनमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, आपल्या मुलांच्या नावे, मुलांचं लग्नासाठी प्लॅन करताय, मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅन करताय. फक्त 7 वर्षे पैसे भरायचे आहेत. 7 वर्षे जर 1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, 7 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट होते. आणि 1 वर्षाचा मुलगा असेल 7 वर्षापर्यंत पैसे भरा. आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला फक्त 25व्या वर्षी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 7 वर्ष तुम्ही पैसे भरायचे, तिथून पुढे तुम्हाला 25व्या वर्षी कंप्लीट पैसे भेटणार. तुमचे 7 लाख रुपये इन्व्हेस्ट होत आहेत आणि तुम्हाला भेटत आहे 24,01,770 रुपये. गॅरंटेड अमाऊंट आहे. त्यामुळे तुम्ही हा प्लॅन करून घेऊ शकता. कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये याची डिटेल माहिती आपण देणार आहोत.
त्यामुळे तुम्ही हा प्लॅन करण्याचे विचार करू शकता. आणि SBI लाईफ इन्शुरन्स आहे, गॅरंटेड खात्रीशीर हा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही हा प्लॅन करून घ्या आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करून घ्या. चला, महत्त्वाच्या अपडेट आज आपण तुम्हाला दिलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या मनातील शंका असतील किंवा कोणतीही शंका जर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण अशा 5 गिफ्ट आपण सांगितलेले आहेत की ते 5 गिफ्ट सर्व महिलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यामुळे कमेंट जो आहे तो व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तरच अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन योजना तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रयत्न सतत चालू राहील आणि सर्व महिलांना हे सर्व योजनांचा लाभ भेटत राहील. चला तर, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक